नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे शाळेचा निरोप घेताना। यावर आपण सुरळीत निबंध कसा लिहू शकतो किंवा आपल्याला निरोप समारंभासाठी भाषण तयार करायचे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही आपले भाषणही तयार करू शकता। तर चला तर मग बघूया शाळेचा निरोप घेताना। सुरुवात करूया। येणार येणार म्हणेपर्यंत आज तो दिवस आलाच। ज्या शाळेत बालवाडीपासून 10वी पर्यंत 12 वर्ष घालवली, तिचा निरोप घेण्याची वेळ आता आली होती। मन सकाळपासून कावरे बावरे झाले होते। कोणतीही निरोपाची वेळ ही नेहमीच कष्टदायक असते। अगदी दिवसाचा निरोप घेणारी रोजची संध्याकाळ देखील मनाला हुरहुर लावते। ताटातुटीची वेदना असते, विरहाचे दुःख असते, जुन्या आठवणींचा भार असतो। वर्गातल्या शिकताना आठवणी, शिक्षकांनी केलेले संस्कार, त्यांची वैशिष्ट्ये, मैदानावर घालवलेल्या बेधुंद संध्याकाळी, खेळांच्या मॅचेस, गॅदरिंगच्या वेळी नाटकाच्या तालमी, सहलीला केलेली मजा, हे सगळे पुन्हा कसे अनुभवणार? आणि मित्रांशिवाय तर आतापर्यंत दिवसाचा एकही क्षण गेला नाही। त्यातले किती मित्र बरोबर राहतील, किती पुन्हा भेटतील, काहीच माहीत नाही। या विचारणेतच मन कासावीस होते। आज दुपारच्या सुट्टीनंतर निरोप समारंभ आहे। त्यात मीही छोटेसे भाषण करणार आहे। ते मनात तयार आहे। तिथे रडायचे नाही असेही मनात ठरवले आहे। प्रत्यक्ष तिथे ठरवल्याप्रमाणे होईल की नाही माहीत नाही। मनात जे खरे आहे तेच तिथे व्यक्त होईल, तेव्हा त्याची काळजी कशाला? शाळेचा निरोप घेताना आपण आता लहान राहिलो नाही, ही व्यथा मनात सतत आहे। पण मोठे तर व्हायचेच आहे, खूप शिकायचे आहे। येणाऱ्या मोठेपणाबरोबर मोठ्या जबाबदारीचे ओझे पेलायचे आहे। त्यासाठी या शाळेने बांधून दिलेली शिक्षणाची व संस्काराची शिदोरी आहे। ती आयुष्यभर नक्कीच साथ करणार आहे। त्याबरोबर गुरुजनांचे आशीर्वादही बरोबर आहेत। सगळ्या सुखद आठवणींमुळे एका अर्थाने शाळा माझ्याबरोबर सततच असणार आहे। घेतो जरी आज तुझा निरोप, संगे असशील तू मनात नित्य। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।